त्याच्यानंतर इकडे पाण्याचा प्रश्न होता या माझ्या या भागात, इथं मायबाप जनता बसलेली आहे. शासनाने नोटीस पाठवली होती जागा उठा म्हणून. माझ्याकडे प्रूफ आहे. समाज कल्याणचं त्या कार्यालयाचं उद्घाटन होत होतं, ते लोकांचं कंपाऊंड इथं आलं होतं आणि त्याच आमदाराच्या हाताने उद्घाटन होतं. मी सगळी जनता घेऊन गेलतो, लोक परेशान होते, नोटीस आली होती. मी लोकांना म्हणलं तुमच्या आधी मी पुढे राहील, नंतर तुम्ही मागे राहा, कसे कोण येते बघू. मी त्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि खरं बोललो. त्या कार्यक्रमामध्ये त्या आमदार साहेबाला सांगितलं बाबा घर उठून ते समाज कल्याण बांधून काय पुण्य लागणार नाही. काय कोणते ते जे त्या समाज कल्याण हॉस्टेलमध्ये लेकरं शिकणार आहेत ते म्हणणार नाहीत की ह्या लोकांना उठवा, आमचं समाज कल्याण बांधा, आमचं शिक्षण कंप्लीट करा, तेही लेकरं म्हणणार नाही साहेब. म्हणून त्या या लोकांना उठू नका, तुम्ही तिकून तिकडच ऍडजस्ट करा असं त्या ठिकाणी मी म्हणलो. तिथं तेवढं त्या आमदार साहेबाला बोललो. तिथं त्यांना बोलायची कुणाची टॉप नाही, पण मी त्या ठिकाणी बोललो आणि त्या ठिकाणी त्यांना कळालं की आता आपण चुकीचं करायला, त्या जनतेला उठून हे करायचं नाही. मग त्या ठिकाणी त्याच्याकडून शब्द घेतला. ते लोक आज त्यांच्या घर सगळ्यांचे वाचले आणि आज त्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता. टँकरनं पाईपलाईन नव्हती. त्या लोकांना विचारा कसे राहत होते. टँकरनं पाणी मी पाईपलाईन वाजेपर्यंत लोकांना घरपोच हजार होता, पण सर्व त्या ठिकाणी पाईपलाईन केली. आज लोकांना आज लोक तिथं पाणी सगळ्यांना येते. हे स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगतो. मग हे काम काही आमदारानं केले का? कोणत्या नगराध्यक्षानं केले का 20 वर्षातल्या? कुणा केलं नाही. परंतु पहिलं होत नव्हतं. आता तुमच्या एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा आपला पीटीआरचा प्रश्न होता साहेब. आपला पीटीआरचा प्रश्न होता. आता हे लोक सांगाले, ते आमदार साहेब सांगाले, त्यांचे माणसं सांगाले की आमच्यामुळं पीटीआर भाऊ होते, ते रोज त्या मोजणीवाल्याला आणत होते, मी पैसे देत होतो, एक एक घर मोजून घेतलं आणि आज ते त्या मोजणीच्या आधारे सगळ्याला पीटीआर भेटले. काय हे आमदारानं कोणती मोजणी केल्यावर त्या आधारे भेटलं नाही? माझं चॅलेंज आहे, त्याच आधारे आपल्याला सगळ्याला पीटीआर भेटलेत. हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण एक एक कागद तयार केला, पीटीआर तयार झाला, खोटं बोल पण रेटून बोल अशी या लोकांची सवय झाली हो. ते म्हणतात की आम्ही पीटीआर घेऊन गेला, आम्ही तिथं उपोषणला बसला, पीटीआर तयार झालेले तिथं घ्यायला घेऊन पळून जायची त्यांची परिस्थिती होती. त्या ठिकाणी विशाल कदम आणि आपले खासदार साहेबांनी विशाल कदम ते आमदारकीला थांबले होते, तेला पाठवून आणि आपल्या समाजाचे नेते धमानंद घोबाळे ते आल्यामुळं त्याला पीटीआर ते घेऊन जाता आलं नाही. मी तर तिथं उपोषण, तब्येत खराब होती, तिथं झोपलो होतो. ते जर नसते ते पीटीआर घेऊन इथं तरी त्याच्या हाताला 4-5 लागले. तेच त्यानं त्या आम्ही हे केलं म्हणून इथं वाटले ते हिसकावून, आणि तेच म्हणतात की आपण तसं केलं. अरे तुम्ही सगळे साक्षर आहेत. मला हे का सांगायचं, काही लोक एवढे खोटं बोल आणि रेटून बोल असं चालू आहे. बघा, मला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, नुसतं हे लालूच दाखवायलेत आणि सगळं खोटं बोलायलेत. माझ्या मायबाप जनतेनं लक्ष करा. त्यानं कोणतंही एक काम दाखवायचं, मी म्हणालो ना, मी वापस घेतो नुसतं आणि आमच्यावर बोलत आहे. म्हणून मला माझी विनंती आहे की आपण सगळे सुज्ञ नागरिक आहे. आता आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, आता आपला पाया पक्का झालाय, आपला पीटीआर भेटलाय आणि आता आपल्याला सगळ्यांना घरकुल, मी 100 या ठिकाणी आता जे फॉर्म भरले मंजूर झालेत आणि रमाई घरकुल पण 100 झालेत आणि मुस्लिम समाजाचे 75 झाले. तर आता आपले चांगले दिवस येणार आहेत आणि आपल्याला या ठिकाणी केंद्रे साहेबांची आपल्याला साथ आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी धनंजय मुंडे साहेब
म्हणजे उर्मिलाताई केंद्रे यांचे सख्खे भाऊ आहेत, म्हणून आपल्याला आपल्या गौतम नगरला या ठिकाणी जास्तीत जास्त निधी आणून राहिलेला आपल्याला विकास करायचा आहे. आणि मला या ठिकाणी काय बोलायचंय, माझ्या मायबाप जनतेनो एक लक्षात ठेवा, जेव्हा पीटीआर घेताना माझी परिस्थिती काय होती, मी खाली ह्या सभेमध्ये बोललो होतो. मला सांगा, मला आमदार साहेबाला विचारायचे, तुमचे आई वडील वारल्यानंतर तुम्ही झेंडू बॉम्ब लावून लढतात का? त्या ठिकाणी कालच्या बैठकीमध्ये त्या आमदार साहेबांना माझ्या आईबद्दल, माझ्या आईचा अपमान केला त्यानं. माझी आई तर नाही आहे, मी काही खोटं लढलो नाही. तुम्ही त्या बैठकीमध्ये मी उपोषणला बसलो होतो, तुम्हाला एवढंच म्हणलं की माझी परिस्थिती, उपोषणची तारीख दिली, माझ्या आईचं ऑपरेशनची तारीख तीच आली, मी करता धरता होतो आणि GR ते रद्द होणार होता. आणि मी जर आई संग गेलो असतो तर या ठिकाणी कुणाला पीटीआर भेटला नसता. मायबापांनो, बाबासाहेबाचा कायदा आहे, GR रद्द झाला तर असे किती आमदार आले, किती खासदार मंत्री आले तर ते काम होणार नाही. कारण बाबासाहेबाचा कायदा आहे, कायदा सगळ्यांना सारखा आहे. म्हणून मी माझ्या आईच्या ऑपरेशनाकडे गेलो नाही, मी हे सांगितलं आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मी हे केलं. तर ते ह्या सभेमध्ये एवढे मोठे पदावर असणारे एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या आईवर, जे करून माझी आई नाही, त्याबद्दल त्यानं बोलले, हे चुकीचं आहे. तर मला एवढंच, माझ्या मायबाप तुम्ही जर खरे असताल, एकीकडे हे पैसेवाले उभे आहेत, मी आज 20 वर्ष तुमच्या आपल्या गौतम नगरातल्या प्रत्येक नागरिकासाठी काम करतो. माझ्या घराला वेळ देत नाही, माझ्या लेकरा बाळाला वेळ देत नाही. का सांगालोय? पोट तिडकीनं सांगालोय, मला कुठं नोकरी नाही, ड्युटी नाही, मी रात्रंदिवस तुमचे काम करतोय, जे पद भेटलेत त्याच्यावर जगतोय. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की हे आम्हाला दोघाला बी आई वडील नाहीत, तुम्हीच मायबाप म्हणून आपण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावं. आमची निशाणी आहे या ठिकाणी नगर अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांना आणि आम्हाला दोघांना आमची निशाणी आहे घडी. तुम्हाला पोटतिडकीनं आणि हात जोडून विनंती करतो आणि मी या ठिकाणी मतदानाची तुम्हाला भीक मागतो. मी एवढं काम केलेलं, तुमची मला लय गरज आहे, कारण की आम्हाला कोणी नाही, मी जे बोलतो ते करतो. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, मी भीक मागतो. मी एवढं काम केलेलं, तुम्ही आपापल्या सोयऱ्याला सांगा, आपल्या शेजाऱ्याला सांगा की पैशावाल्यापेक्षा आपलं काम करणाऱ्या लेकराला द्या. मी ही भीक मागतो आणि कुणाच्या पैशाला किंवा कुणाला बळी नका, आमिषाला बळी पडू नये, मी ही तुम्हाला विनंती करतो. आणि आम्हाला इथं दोघालाही आणि केंद्रे साहेबांच्या घरच्यालाही या ठिकाणी बराबरीत या ठिकाणी सगळ्यांना मतदान करावं आणि इथून लीड आपण द्यावी, ही आग्रहाची विनंती. ह्याला आपण इथून लीड दिली तर आपल्या गौतम नगरला भरघोस निधी मिळेल आणि साहेबांना द्यावं, ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय भीम. या ठिकाणी इस्माईल भाई यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. अस्सलाम वालेकुम, जय भीम। वक्त की नज़ाकत को देखते हुए इसके बाद भी हमको एक अगली सभा है डॉक्टर साहब को करने जाना है। आदरणीय व्यासपीठ और यहाँ पर जमा मेरी माँ बहनें और नौजवान बुजुर्गों दोस्तों, सब जानते हैं कि 2025 नगर परिषद के इलेक्शन आने वाली 2 तारीख को होने वाले हैं। और मैं प्रमोद मस्के से सिर्फ इतना कहना चाहूंगा कि आपने काम किया है, आप दोनों ने, विशाल भाऊ ने और आपने काम किया है, आपको विनंती करने की जरूरत नहीं है। इंशाल्लाह ये जो मेरी माँ बहनें और ये भाई बुजुर्ग बैठे हैं, ये बिल्कुल आपको अपने काम की पावती देंगे और बिल्कुल ये विश्वास आपके साथ रहेगा। रही बात, आप सब लोग धनंजय मुंडे जी के सभा में आए थे, मेरी माँ बहनें अक्सरियत तादाद से इस वार्ड से आई हुई थी, वहां पर आप सबने सबका भाषण सुना होगा। हम भले ही उम्र में छोटे, हमारे से उम्र में बड़े हमारे अब्दुल अशफाक चाचा हैं और उससे भी बड़े हमारे समाज के नेता जो माजी पालक मंत्री
नवाब मलिक साहब, वो भी गंगाखेड़ में आए और उन्होंने जो बातें हमें बताई, अगर आप उन बातों को गौर से सुनेंगे तो आपको पता लग जाएगा कि आपको करना क्या है। रही बात स्वर्गीय सुधाकर दादा साड़वे, मैं उनका नाम इसलिए ले रहा हूं, आज मैं यहां खड़ा रहकर भाषण कर रहा हूं और आप जिन मकानों में रह रहे हैं ये बस्ती उन्हीं की देन है। हमारे सुधाकर दादा साड़वे, उन्होंने इस बस्ती को बिठाने में उनकी सबसे बड़ी भूमिका थी। उनके साथ दूसरे भी उनके लोग थे। उसकी आपने पावती ये दी कि विशाल भाऊ को यहाँ से नगर सेवक बना के बल्दिया में भेजा, यानी कि नगर पालिका में भेजा। और दूसरे यहाँ के जनसेवक प्रमोद मस्के, आप में से कई मेरी माँ बहने, यहाँ पे हमारे पाशा भाई और कई सारे बुजुर्ग नौजवान जब पीटीआर के लिए जब उपोषण चलते थे तो इस आदमी ने आप सबको कांधे से कांधा लगाकर हमें वहां पर बुलाया। और ये आदमी ने कभी ठंड नहीं देखी, कभी बारिश नहीं देखी या कभी धूप नहीं देखी, अपने लिए नहीं बल्कि आपके लिए, पीटीआर के लिए इस आदमी ने जंग लड़ी और उसी जंग के तहत आप लोगों को पीटीआर मिले। रही बात बचे हुए भी पीटीआर आप सबको मिलेंगे इंशाल्लाह। डॉक्टर मधुसूदन जी केंद्रे, उनकी पत्नी हमारी बहन उर्मिलाताई केंद्रे, ये बिल्कुल आप सभी के आशीर्वाद से, आप सभी माँ बहनों और नौजवानों की दुआ से वो इंशाल्लाह नगरदक्ष बन रहे हैं। और आपके रहे हुए बचे जो भी काम है, आप सभी ने अभी प्रमोद भाव ने जो उनके काम गिनाए हैं, मैं तो यहाँ नहीं रहता हूँ लेकिन आप उन कामों का इस्तेमाल कर रहे हैं, चाहे वो नाली हो, रोड हो, लाइट हो, पोल हो, हर पानी का मसला हो। ये मुझसे ज्यादा आपको पता है कि आपके मोहल्ले में किसने किया है। रही बात, मैं आपको 5,000 रुपए दूंगा, 3,000 रुपए दूंगा, 2,000 रुपए दूंगा, ये मेरे 5,000, 3,000, 2,000 ये आपके जिंदगी में कभी काम में आने वाले नहीं है। बल्कि जो नेता आपके कामों के लिए आएगा, ऐसे नेता को चुन कर दे जो आधी रात को आपके लिए एक फोन के ऊपर आपके काम के लिए आएगा। जो आपने यकीनन जिस वक्त प्रमोद मस्के आमरण उपोषण के लिए बैठे हुए थे, मैं तो ये कह रहा था कि ये पागल है कि इतनी खुद के जान की बाजी इसने सिर्फ आप लोगों के लिए लगाई थी। इसने किसी के लिए जात पात भेदभाव कभी नहीं देखा। और मैं इसीलिए मेरी तमाम माँ बहनें और मेरे तमाम नौजवान बुजुर्गों, अपने मतदान का बंटवारा न करें, ये रणनीति को समझे। ये रणनीति को इसलिए समझे क्योंकि 2016 में मैं इसी जगह से आप लोगों के लिए, अशफाक चाचा के लिए मतदान मांगने के लिए आया था कि नहीं? मैं आया था और उस वक्त अशफाक चाचा इतने सीनियर थे, 4 बार नगर सेवक का उनको अनुभव था, इसलिए हमने वो कोशिश करके देख ली। और अब वो कोशिश इस वक्त कामयाब नहीं हो सकती। इसके लिए अब्दुल अशफाक चाचा ने हम सब लोगों को मिलकर एक मीटिंग की और ये कहा कि इस्माइल भाई अब वो बात नहीं रही, इसलिए भलाई इसी में है कि गंगाखेड़ शहर के अंदर अमन और शांति के साथ जो नेता डॉक्टर मधुसूदन केंद्रे जो लेकर चल सकते हैं, ये कोई नेता नहीं लेकर चल सकता है। इस बात को आपको ध्यान में रखना होगा। किसी के बहकावे में मत आइए, अपने मतदान का डिवाइडेशन मत कीजिए। मेहरबानी करके आप सब लोग काम करने वाले नेता को चुने। और डॉक्टर मधुसूदन जी केंद्रे की पत्नी हमारी बहन उर्मिला ताई और प्रमोद जी मस्के और विशाल साड़वे, इन तीनों की निशानी ये घड़ी है। हर घड़ी आपके साथ में आने वाले नेता भी है और इस घड़ी के बटन को दबाना है और इनको कामयाब कराना है। बस इतना कहकर मैं अपनी जगह लेता हूं। जय भीम, अस्सलाम वालेकुम। अफजल भाई यांना विनंती आहे की 2 मिनिटं बोलतात। अफजल भाई 2 शब्द बोलो। हाँ अफजल भाई। हाँ हेलो, अस्सलाम वालेकुम, जय भीम। अरे इकडे ये ना, गौतम नगर के सभी भाइयों और बहनों, हमने प्रमोद मस्के की कुर्बानियों को देखा है जो पिछले 16-17 साल से हमारे लिए दी। और 2011 में जब रास्ता रोको आंदोलन किया गया था तो उस वक्त डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहब ने भी उस बात में साथ दिया था। तो मेरे भाइयों, आज हमको वोट तो डालना है किसी ना किसी को,
मगर वोट डालने के पीछे अगर हमारी सोच अगर सही बन जाए कि हमको नेता कैसा चुनना है, तो आज हमारे पास एक बेहतरीन उपाय है कि हम अगर अपना नगर अध्यक्ष का वोट दे रहे हैं तो उर्मिला ताई